नमस्कार। आज आपल्या तीर्थपुरी शहरामध्ये एक मंतरलेलं आणि भारावलेलं असं वातावरण झालेलं आहे। महर्षी वेदव्यास रचित श्री शिव महापुराण कथा आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि या शिव महापुराण कथेचा एकूणच परिस्पर्श झाल्यामुळे संपूर्ण भारावलेले असे जनमानस झालेलं आहे। संध्याकाळी 7 वाजले की संपूर्ण गर्दी पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरामध्ये जात आहे। सर्व वयाचे लहान थोर तरुण मंडळी तिकडे जाताना दिसतात आणि कथेचा आनंद घेतात। मी देखील ती कथा ऐकली। मी प्राध्यापक नाना गोडबोले, संत रामदास महाविद्यालय घनसावंगी। मुळातच थोडीशी अध्यात्माची आवड असल्यामुळे मी या कथेकडे आकर्षित झालो। कथा ऐकली आणि माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले की एक छोटीशी तरुण कथाकार आहे, हजारोच्या संख्येत बसलेले अनेक वयोगटातील स्त्री पुरुष आहेत, यांच्यामध्ये चालणारा हा जो संवाद आहे आणि सतत 9 दिवस हा संवाद चालायचा आहे, 3-3 तास रोज कथा चालते। मग या महाराजाविषयी माहिती आपण घेऊया। तर आज ह्या निमित्ताने आपल्या सोबत या ठिकाणी संवाद करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी ह्या शिव महापुराण कथेच्या प्रवक्त्या, हरिभक्तपरायण, महाराष्ट्र भूषण, ज्यांना की संगीतामध्ये संगीत विशारद अशी पदवी मिळालेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या त्या सुवर्ण पदक विजेत्या अशा विद्यार्थिनी आहेत कुमारी प्रतीक्षाताई करडुले। महाराज नमस्कार। महाराज खरं तर आपलं अभिनंदन आणि स्वागत पण आहे। आपली जी कथा या शहरामध्ये चालू आहे, कथेमुळे जे रंग भरत आहेत कथेमध्ये आणि एकूणच संपूर्ण वातावरणामध्ये, ते बघून ते ऐकून आता मी म्हटल्याप्रमाणे जी काय आम्हाला उत्सुकता निर्माण झाली आपल्याविषयी ऐकण्याची, आपला परिचय ऐकण्याची किंवा इव्हन दो आपली सर्व पार्श्वभूमी ऐकण्याची, तर ते ऐकण्यासाठी हा संवाद या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे। प्रथमतः आपण आपला कौटुंबिक परिचय आम्हाला द्यावा, नंतर आपण पुढे एक एक गोष्टी घेत पुढे जाऊया। रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय। मी प्रतीक्षा करडुळे। माझं गाव आष्टे तालुक्यामध्ये शिराळ आहे, परंतु मी वास्तव्यास बीड या ठिकाणी आहे। माझे वडील शिक्षक असल्या कारणाने मी राहायला बीडमध्ये आहे आणि पूर्ण माझं जे कुटुंब आहे ते आष्टीला माझ्या गावी राहतं, परंतु हे कार्यक्रम असतील किंवा माझं शिक्षण असेल हे सगळं मी बीडमधूनच केलं। आपले आई वडील काय करतात किंवा त्यांचा व्यवसाय काय आहे, थोडं घरात किती सदस्य असतात, थोडं आम्हाला माहिती होऊ द्या। गावी आमचा खूप मोठा परिवार आहे, जवळजवळ 20 ते 30 लोकांचा परिवार गावी आहे। संयुक्त कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे आणि परंतु वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही बीडला राहतो आणि तिथूनच मग सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो। ही झाली आपली कौटुंबिक पार्श्वभूमी। यानंतर सर्वात महत्वाचं जे लौकिक अर्थाने आपलं शिक्षण कुठे झालं आणि कोणत्या महाविद्यालयात झालं, कसल्या पद्धतीचं आपण शिक्षण घेतलं, ते जरा थोडं सर्वांना कळावं। माझं लहानपणी तर बालवाडीचं समजा जिल्हा परिषद मध्येच गेलं, आर्वी या ठिकाणी। त्यानंतर बीडमध्ये भगवान विद्यालय म्हणून माझी शाळा होती, तर ही जी शाळा होती इथे मी 4थी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि 10वी झाल्याच्या नंतर अर्थातच 10वीला मला 91.40% होते। तुम्ही स्कॉलर विद्यार्थिनी हो, मला अगोदर विचारायचं की आपण फक्त बीड मध्येच महाविद्यालयीन शिक्षण घेतलं का पुढेही आपल्या परिचयात आम्ही ऐकले की आपण विद्यापीठामध्ये शिकलेला आहात? हो हो हो, 10वीच्या नंतर मी वृंदावन या ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर 11वी आणि 12वी पाडळ या ठिकाणी वडिलांकडे, तिथे माझी छान कॉलेज झालं आणि त्यानंतर माझं बीडमध्ये KSK कॉलेजमध्ये 3 वर्ष BA संगीत मी केलं, BA म्युझिक मी केलं, 3 वर्ष CR मी राहिले आमच्या कॉलेजची आणि त्याच्यानंतर माझं पुढील शिक्षण म्हणजे CR राहिलात म्हणजे लिडरशिपचे गुण तुम्हाला त्याच ठिकाणी मिळालेले आहेत। वर्गाचा त्या ठिकाणी लीडर असणं एका अर्थाने एक चांगली गोष्ट असते, ते आपल्याला भाग्य तेव्हाच मिळालं। वडील शिक्षक असण्याचे आपल्याला अनेक फायदे मिळाले। नंतर पुढील पदव्युत्तर शिक्षण, त्याच्यानंतर मी संभाजीनगर इथे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 2 वर्ष माझं MA संगीत झालं आणि MA संगीत मध्ये सुद्धा ते करत असताना आमचे युथ फेस्टिवल्स असतील, इतरत्र गोष्टींमध्ये सुद्धा गोल्ड मेडल आणण्याचे मी काम केले त्या ठिकाणी। म्हणजे काही वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा फेस्टिवल्स असतील? हो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात। मराठी गायन असतं, हिंदी गायन असतं, लोकभक्ती गीत असतील,
देशभक्तीपर गीत असतील, त्याच्यानंतर माझे पोवाडे विद्यापीठामध्ये खूप गाजले. सलग 3 वर्ष विद्यापीठामध्ये माझ्या पोवाड्यासाठी बक्षिस सुद्धा आले. त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मी होतेच आणि त्यासोबत शिक्षणामध्ये सुद्धा आणि त्याच जोडीला कथा कीर्तन सुद्धा माझे सुरूच आहे. म्हणजे एकीकडे आपण विद्यापीठामध्ये पीजीचं शिक्षण घेत होतात, अनेक स्पर्धामध्ये सहभागी होत होतात, बक्षिसं मिळत होते, ती कला त्या ठिकाणी विकसित होत होती आणि हे चालू असताना समांतर आपलं कथा आणि कीर्तन हे देखील तुम्ही चालू होतं म्हणताय. मग याचा काही आपल्या सहकारी विद्यार्थ्यांशी काही आपल्याला त्याचा काही फायदा तोटा काही झाला का? हे ताळमेळ कसा बसवला आपण तुम्ही? नक्कीच ताळमेळ बसवायचं म्हटलं तर सगळ्यात एक मोठी गोष्ट असते टाइम मॅनेजमेंट. आणि ही गोष्ट माझे वडील मुळातच शिक्षक असल्यामुळे ही गोष्ट त्यांनी मला खूप अगोदरच शिकवून ठेवली होती की कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे आणि टाइम मॅनेज कसा करायचा आहे. कारण जेव्हा मी कॉलेज करत होते तेव्हा सकाळी 10 ते 2 कॉलेज करणं, 2च्या नंतर जवळपास जिथे कथा असेल दुपारी कथा करणं आणि तिथेच आसपास जिथे कीर्तन असेल तिथे संध्याकाळी 9 ते 11 कीर्तनही करणं. त्याच्यामुळे हे वेळेचं जे साम्य आम्ही समन्वय साधला होता ते एक महत्वाचं होतं. ओढाताण नक्कीच होत होते, परंतु हे क्षेत्रच असं आहे की ओढाताण कितीही झाली तरीही जेव्हा कीर्तनाला उभे राहतो किंवा कथेमध्ये बसतो तेव्हा तो आनंद जो असतो तो आनंद शब्दात आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे कलाकार प्रत्येक गोष्ट प्रत्येक इव्हेंट मधून शिकत असतो. या ठिकाणी तुम्ही पीजीचं शिक्षण घेताय, सोबतच समांतर कथा कीर्तन करताय. मग प्रश्न माझा असा पडतो की हे कथा आणि कीर्तन याचं शिक्षण आपण कुठे घेतलं, कसं घेतलं, याच्यातले आपले कोणी गुरु किंवा एखादी काही शाळा आहे का की ज्या शाळेने आपल्याला हे कथेचं शिक्षण दिलेलं आहे? हो, वृंदावन या ठिकाणी उत्तर प्रदेश मथुरेपासून 30 ते 40 किलोमीटर आहे वृंदावन. तर त्या वृंदावनामध्ये खूप वेगवेगळे गुरुकुल आहेत आणि आश्रम सुद्धा आहेत. तर त्या आश्रमांमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचं शिक्षण दिलं जातं. तर ते वृंदावनामध्ये आम्ही गेलो, तिथे विविध ठिकाणी गुरुकुल आहेत. गुरुकुल पद्धती आजही तिथे आपल्याला पाहायला भेटते आणि त्याचबरोबर आश्रम सुद्धा आहेत. तर त्या आश्रमांमध्ये आम्ही गेलो आणि तिथे वेगवेगळ्या समजा 6 महिने आहे, 1 वर्ष आहे, 2 वर्ष आहे, अशा कालावधीप्रमाणे शिकवतात. तर मला येऊन इकडे 12वी ही कम्प्लीट करायची होती, त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ नव्हता. त्याच्यामुळे 10वीचं अर्ध वर्ष, 11वीचं पूर्ण आणि 12वीचं अर्ध असं म्हणून 2 वर्ष मी वृंदावनला राहिले आणि तिथे राहून मी श्रीमद भागवत कथेचं आणि त्यासोबत इतरत्र कथेंचंही शिक्षण घेतलं. त्या कथा शिवमहापुराण असतील, रामायण असतील, त्याचबरोबर श्री देवी भागवत असतील, श्रीमद देवी भागवत, तर या विविध ग्रंथांचं मी तिथे राहून शिक्षण घेतलं. 2 वर्षांचा काळ मला लागला आणि त्याच्यानंतर इकडे येऊन पुन्हा एकदा माझं 12वी सायन्स होतं. कारण 10वीला चांगले पर्सेंटेज होते आणि तेव्हा सगळ्यांचं मत होतं की 90च्या पुढे असेल की आपल्याकडे शक्यतो लातूरलाच मुलांना टाकतात. परंतु माझ्या वडिलांची इच्छा होती की मी या क्षेत्रामध्ये यावं आणि माझी इच्छा होती की मी या क्षेत्रामध्ये यावं. त्याच्यामुळे मी या क्षेत्राकडे वळले आणि आल्याच्या नंतर मी 12वी सायन्स कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग ते कम्प्लीट झाल्याच्या नंतर आल्याच्या नंतर लगेचच श्रीमद भागवत कथा माझ्या सुरूही झाल्या आणि त्याच्यानंतर मग मी BA म्युझिकला ऍडमिशन घेतलं. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं की आपण पदवीचं किंवा पदव्युत्तर शिक्षण झाल्याच्या नंतर याकडे वळला नाही, तर 10वी नंतरच या शिक्षणाकडे, आध्यात्मिक शिक्षणाकडे आपण वृंदावनला जाऊन ते शिक्षण घेतलं. समांतर आपलं महाविद्यालयाचे शिक्षण आपण चालू ठेवलं. आणि आपल्या बोलण्यातून दुसरी एक गोष्ट जाणवली की फक्त आपण असं काही स्पेशलायझेशन फक्त शिव महापुराण कथेतच न करता श्रीमद भागवत असेल, देवी भागवत असेल किंवा रामायण असेल, कीर्तन असेल, हे सर्व कथा आपण वृंदावनला शिकला. माझा प्रश्न असा आहे की वृंदावन मध्ये जे शिक्षण दिलं जातं तर वृंदावन मध्ये हिंदी शिकवतात किंवा हिंदी शिकवणारे शिक्षक तिकडे आहेत, मग आपण तर मराठी भाषिक, हे कसं काय समन्वय हिंदी मराठीचा साधता आला आपल्याला? आता पहिल्यापासून आपण हिंदी ऐकत राहतो, परंतु माझं असं होतं की माझा संस्कृत विषय होता शाळेमध्ये असताना, परंतु हिंदी आपण ऐकतच राहतो. पण जेव्हा आम्ही तिथे गेलो पूर्ण शिक्षण मी हिंदीमध्ये घेतलं आणि ती वेगळी म्हणजे अशी ब्रजभाषा बोलली जाते वृंदावनमध्ये, तर ती बरेच कमी लोकांनी ते आपल्याकडे, परंतु तिथे हिंदीमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण इतकं माझं छान पद्धतीने झालं तिथे, संस्कृत, हिंदी, ब्रजभाषा तिन्ही. आणि त्याच्यामुळे मला इकडे आल्याच्या नंतर थोडं मराठीत करायला अवघड गेलं सुरुवातीला, कारण आपली मराठी भाषा नक्कीच अवघड आहे हिंदीपेक्षा. जर शुद्ध मराठी बोलायला लागलं तर शुद्ध मराठीच आली पाहिजे अशा मताची मी आहे जेव्हा आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा. तर ते पहिल्या कथेला मला थोडं अवघड गेलं हिंदीतून मराठी करण्यामध्ये, परंतु नंतर नंतर सवय होऊन गेली आणि माझं हिंदीही छान असल्यामुळे आज आपल्या कथा हिंदीमध्येही चालतात
आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा जातात. सध्या एक हायब्रिड असा जमाना आहे, म्हणजे बहुभाषिक पद्धती आलेली आहे. हिंदी भाषिकांना मराठी समजती, मराठी भाषिकांना हिंदी समजती. म्हणून आपल्या कथेमध्ये काही भजनं मराठी आणि हिंदी यामुळे रिमिक्स किंवा मिक्स होऊ शकतात आणि त्याचे अर्थातच चांगले प्रतिसाद मिळतो प्रेक्षकाकडनं. नक्कीच. हो हो हो. कारण आपल्या कथेमध्ये कथा जरी आपली मराठी असली तरीही बऱ्याचशा भक्तगण मंडळींना, रसिक मंडळींना हिंदी भजन जास्त आवडतात. असं नाही की मराठी नाही, मराठीही आवडतात, परंतु हिंदी भजन असतील, त्याच्यात संगीत असेल, भरभरून आनंद लोक त्याच्यामध्ये घेतात. म्हणजे आता ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोठमोठे महाराज किंवा कलावंत सहजपणे आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लोकांच्या समोर त्यांचा आदर्श असतो, लोकांनी त्यांच्या कथा ऐकलेल्या असतात आणि त्याच कथा आपल्याला ऐकवायच्या असतात. मग हे करत असताना आपण कसा तो एकदम म्हणजे उच्च दर्जाच्या कथेसोबत आपली कथा जोडली जावी यासाठी काही आपण पूर्वतयारी करत असता का कथेच्या अगोदर? कथेच्या अगोदर पूर्वतयारी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्याकडे किती आहे त्यापेक्षा आपण लोकांसमोर मांडतो कसं याला जास्त महत्व आहे. आणि नक्की शिक्षणाला खूप महत्व आहे. आपण किती अभ्यास करतो, अभ्यासाला खूप महत्व आहे. कारण असं म्हटलं जातं की जो विद्वान व्यक्ती आहे तो सगळीकडे पूज्य असतो, हे की नाही. त्याच्यामुळे विद्वानाला महत्व आहे. आपली कंपॅरिझन जेव्हा लोक मोठ्या व्यक्तींसोबत करतात, जशी आता मी शिवमहापुराण करते तर बरेचसे लोक माझी जी तुलना आहे ती प्रदीपजी मिश्रांसोबत करतात. तर ते नक्कीच माझ्यापेक्षा अतिशय ज्ञानी आहेत, अतिशय वयानेही मोठे आहेत, माझे पूज्य आहेत. परंतु जेव्हा त्यांच्याशी कंपॅरिझन होतं कुठे ना कुठेतरी तो भाव जो त्यांच्या कथेतून येतो तो भाव लोकांना माझ्या कथेतून दिसत असावा, आपल्या कथेतून. आणि मिळून सगळं एक शिवतत्वच आहे. त्याच्यामुळे करून घेणारे तर भोले बाबाच आहेत. त्याच्यामुळे एक जी गोष्ट आहे जी लोकांना आवडते, जे लोकांना आवडतं ते करणं आज महत्वाचं जास्त आहे. जे लोकांना समजतं ते जास्त आपण सांगणं ते जास्त आज महत्वाचं आहे. म्हणजे गल्लीमध्ये एखादा छोटा मुलगा क्रिकेट खेळत असेल तरी त्याच्या समोर आदर्श रोहित शर्मा असतो किंवा त्याच्या समोर आदर्श आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात. आज आपल्या ह्या क्षेत्रामध्ये देखील आदरणीय प्रदीपजी मिश्रा असतील, रामायण घेऊन अलकाश्रीजी असतील किंवा प्रभात कुंवरजी महाराज असतील, असे अनेक प्रख्यात मंडळी आहेत. लोक त्यांना सतत ऐकतात, सकाळी उठल्यापासून ते कोणत्या वेळेला लोक त्यांना ऐकतात आणि त्या देखील ते कथाकार देखील आपले आदर्श आहेत. मग मला एक सांगा, आपण श्रीमद भागवतही सांगताय, देवी भागवतही सांगताय, रामायण कथा सुद्धा आपण अनेक केलेल्या आहेत, त्याचबरोबर शिवमहापुराण ज्याचे की सध्या देशात एक लहर आलेली त्या महापुराणामुळे, हे सर्व कथा सांगताय. ह्या कथापैकी काही निवडक तुमच्या झालेल्या ज्या कथा असतील, त्यातले काही आलेले अनुभव असतील, प्रेक्षकांसोबत झालेला संवाद असेल किंवा सुरुवातीच्या काळात आपल्या कथा किती संख्येच्या होत्या, आज तर हजारोचा आकडा त्या ओलांडतात, आम्ही ते पाहतो. तर थोडस त्या कथांची पार्श्वभूमी आणि त्यात तुम्ही कशा रममान होताय, एकरूप होताय हे सर्वांना कळावं. माझी सुरुवात जी होती ती श्रीमद भागवत कथेनं झाली. त्याच्यानंतर मग शिवकथा सुरू झाल्या, रामायण सुरू झाले, देवी भागवत सुरू झाले. परंतु अनुभव याच्यातला असा होता, जेव्हा मी सुरुवातीला कथा करायला लागले तेव्हा जवळजवळ महाराष्ट्रातील सगळ्यात कमी वयाची कथाकार मीच होते. कारण तेव्हा माझी फक्त 11वीच झालेली होती आणि अगदी 17 ते 18 वर्षांची मी होते तेव्हा. आणि तेव्हा हिंदीमध्ये कथा करणं तर मी जवळजवळ महाराष्ट्रातली पहिलेच सगळे म्हणायचे. तर त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता असायची की इतकी लहान मुलगी आहे, काय सांगणार आहे बाबा. तर आणि माझं ज्ञानही माझ्या गुरुजींनी तशा पद्धतीने आमची मेहनत करून घेतलेली आहे की 6 तास आम्ही मांडी नाही काढत जरी बसायचं म्हटलं तरी. आणि कथेचं ज्ञान आमच्याकडे इतकं आहे की कंटिन्यू मला 5 ते 6 तास कथा सांगितली का तरी आम्ही करू. सुरुवात भागवत कथेनं झाली. त्याच्यानंतर मी लहान आहे तर आपोआप आई वडील लहान लेकरांना कथेला घेऊन यायला लागले, ही एक चांगली गोष्ट झाली. बरेचशे कथेमध्ये सुरुवात झाली, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कथा झाल्या. सुरुवातीला अगदी सगळ्यांना वाटायचं काय सांगणार आहे, बहुतेक पोपटपंची असू शकतं, परंतु ती कथा देवाची कृपा झाल्यामुळे अगदी मनातून येत होती आणि ती कथा वाढतच गेल्या. आणि नंतर शिवमहापुराणाची लहर आली, शिवमहापुराण आपले सुरू झाले. आणि सगळ्यात महत्वाचं, शिवमहापुराणातून खूप लोक बदलली असा अनुभव लोकांनी मला सांगितला. बऱ्याचशा ठिकाणी मी कथा केल्या, तिथं सुद्धा अनुभव मी ऐकले. आपल्या विदर्भामध्ये बुलढाण्याच्या शेजारी शेगावच्या जवळ पळशी झाशी म्हणून एक गाव आहे. तर तिथे एक राठी मारवाडी आहेत, खूप सुंदर मोठी कथा करतात. तर त्यांच्याच कथेमध्ये मला अनुभव आला. त्यांच्या मातोश्रींचं 75% हर्ट बंद पडलं होतं आणि कथेचा म्हणा, कशाचा प्रभाव म्हणा, त्यांच्या भक्तीचा म्हणा, डॉक्टरनी सांगितलं की हे नीट होण्यासारखंच नव्हतं. परंतु आम्हाला माहित नाही तुम्ही काय म्हटलात कथेमधून काय झालं, पण तो अनुभव आम्हालाही वाटला की त्या बऱ्या झाल्या एकाच दिवसामध्ये.
तर वेगवेगळे अनुभव आहेत. आणखी बरेचसे लोक मांसाहाराकडून जो शाकाहार आहे तो स्वीकारला लोकांनी. बऱ्याचशा लोकांनी स्वतःमध्ये व्यसन सोडलं, बदल केले. अशा खूप गोष्टी मला या कथांमधून अनुभवायला आल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, जो आनंद कथेच्या ठिकाणी बसल्यानंतर मला होतो किंवा भजन करत असताना माझ्यासोबत लोकांना होतो. अक्षरशः काही लोक भजन करत असताना डोळ्यातून त्यांचे आनंद अश्रू येतात. माझ्याशी बोलताना कधी कधी आनंद अश्रू येतात. तीर्थापुरीमध्येच कथा करत असताना काल परवा मला अनुभव आला. एक माता माऊली माझं दर्शन घेत होती आणि दर्शन घेत असताना तिच्या डोळ्यातून घडघड अश्रू यायला लागले. त्याचं कारण मला माहित नाही, पण भरून आलं तिला. तर ह्या गोष्टी आहेत लहान लहान, की अनुभव मला सुरुवातीपासून येत आहेत आणि अजूनही येतच आहेत. म्हणजे आपल्या ह्या बोलण्यातून एक जाणवतं की आपण 16व्या वर्षामध्येच ह्या कथेला सुरुवात केलेली आहे. 16 वर्षे हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विशेष असतं. संत ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. असे देशोविदेशातले असे अनेक तरुण आहेत की त्यांनी ह्या वयामध्ये सुरुवात केली आणि त्या कडीमध्ये आता हे एक नाव प्रतीक्षा महाराज देखील गुंफलं गेलेलं आहे. याचा आपल्याला साहजिकच आनंद आहे. आपण आता कथेतले अनुभव सांगताय, मात्र माझ्या दृष्टीने एक महत्वाचा जो मुद्दा आहे, मी आपली कथा पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली की आता तीर्थपुरी येथील कथेला सुमारे 10,000च्या दरम्यान प्रेक्षक आहेत. ह्या श्रोत्यामध्ये एक गोष्ट दिसते, दिवसेंदिवस संख्या वाढते, मात्र तरुण तरुणी, बाल, कुमार आणि वृद्ध सर्वच वयोगटातले लोक एकाच वेळी एकाच छताखाली बसवणं आणि त्याला सतत 8-9 दिवस सांभाळणं, हे तरी कुठल्याही शिक्षण तज्ञासाठी एक आव्हान असू शकतं. आपण हा कथेतून कसा मेळ साधताय? विषय असा आहे की पहिल्या काळी एक धारणा झालेली होती की परमार्थ हा 50च्या नंतर करूया, 60च्या नंतर करूया, अशी धारणा झाली होती. आणि त्याच्या पाठीमागे त्यांचे पहिले काही कारण असावे की पहिले जे कथा कीर्तन होते रात्री होत असायचे, तेव्हा लेकरं समजा जास्त जागे राहत नसावी, असं कारण असू शकतात. परंतु असं आहे, सध्याच्या कथा कीर्तनांमध्ये आम्हीच तरुण पिढी पुढे येत आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडे बघून बऱ्याचशा आई वडिलांना वाटतं की आपलंही लेकरू असं व्हावं. बऱ्याचशा लेकरांना आमच्या वयाचे वाटतं की अरे त्या करत आहेत आम्ही का नाही. आमच्यापेक्षा लहान जे आहेत लेकरं, त्यांनाही असं वाटत आहे, पहा लेकरांची बुद्धी अशी असते की लेकरांना गोष्टी ऐकायला फार आवडतात. जर चांगल्या पद्धतीने सांगितलं, पहिल्या काळी आजी आजोबा गोष्टी सांगायचे लेकरांना, आवर्जून लेकर त्यांच्या जवळ बसायचे. आजकालच्या किती आजी आजोबांना गोष्टी सांगतायत मला माहिती नाही, पण आमच्या आजी आजोबा आम्हाला खूप गोष्टी सांगायचे. आज जे कृष्णाचं रामाचं आम्ही वाचतो हे आम्हाला लहानपणीपासूनच माहितीये. तर लेकरांना सांगण्याची जी पद्धत आहे, आम्हाला जे मी प्राध्यापक क्षेत्र आहे सर आपलं, तर मीही प्राध्यापकासाठी, संगीताच्या प्राध्यापकासाठी तयारी करतेय. तर आपल्याला पहिलाच टॉपिक आहे टीचिंग ऍप्टिट्यूड. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की सायकोलॉजी लेकरांची कशी ओळखायची आणि लेकरांशी कसा समन्वय साधायचा, किंवा लेकरांशीच नाही तर वेगवेगळ्या जे वयोवर्ग आहे त्यांच्याशी कसा समन्वय साधायचा. तर ही पद्धत व्यवस्थितरित्या मला हाताळता आली देवाच्या कृपेने. तर जेव्हा कथेला येतो तेव्हा जो वृद्ध वर्ग असतो त्यांना थोडंसं तत्वज्ञान ऐकणं, सांगणं अपेक्षित असतं, भजन घेणं अपेक्षित असतं. जी तरुण पिढी असते त्यांना विज्ञान आणि धार्मिकता याचा समन्वय साधून सांगणं महत्वाचं असतं. जे लेकरं आहेत त्यांना गोष्टीच्या स्वरूपामध्ये गोष्टी सांगणं हे जास्त महत्वाचं आहे. कथेला येणारा समाज, श्रोता वर्ग एक वर्गाचा नसतो, खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये पैलू असतात. तर ते सगळे पैलू विचारात धरून आपल्याला ते गोष्ट सांगावं लागते. आणि कथेचा हा वेळ 7 दिवसांचा असतो. त्याच्यामुळे या 7 दिवसांमध्ये ती सर्व आपल्याला लोक, श्रोता वर्ग ते आपल्याकडे आकर्षित करून घ्यायला अगदी मदत होते. म्हणजे थोडक्यामध्ये आपण यातून एक जे शब्द उच्चारला, ज्ञान विज्ञान, आताचा जमाना हा हे विज्ञान युग आहे, किंवा याला आपण जैव तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातंय, कोणी याला माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातंय. पण या अशा माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये धार्मिक कथा सांगणं आणि त्या धार्मिक कथेला आपण विज्ञान म्हटलं, ज्ञान विज्ञानाची जोड कशी आपण हा मेळ साधताय? पहा, आजच्या काळामध्ये जी टेक्नॉलॉजी आलेली आहे, कुठे ना कुठे ग्रंथांमध्ये हीच टेक्नॉलॉजी होऊन गेलेली आहे. जर आपण ग्रंथ पहिले वाचले किंवा जर हेमाडपंथी मंदिरं आपण पाहिले पहिल्या काळाचे, आजच्या काळामध्ये आपल्या इकडे महाराष्ट्राकडे नाही पण साऊथ इंडियाकडे जर आपण गेलो तर तिकडच्या मंदिरावरती आपल्याला दुर्बिणीच्या आकाराचे सुद्धा चित्र पाहायला भेटतात, नक्षत्राचे चित्र आपल्याला पाहायला भेटतात. हे पाहिले कसे? दुर्बीण आता दिसते आपल्याला, पण पहिल्याच काळामध्ये मंदिरावरती हे सगळं कोरीव काम आहे. हे कसं काय आहे? पहिल्या काळाच्या स्त्रियांच्या अंगावरचे वस्त्र ते आजच्या काळात आपल्याला पाहायला भेटतात.
जसं ते पहिल्या काळामध्ये गोष्टी होऊन गेल्या त्याचाच आपल्याला पाहायला भेटतात. पण गोष्ट अशी झालेली आहे की लोकांना त्याचं ज्ञानच नाही. आज लोकांना वाटतं विमान, समजा एरोप्लेनची कल्पना आहे ती आत्ताची आहे, पण नाही. विमानाचा उल्लेख, आकाशामध्ये उडणारं वाहन, हे उल्लेख ग्रंथामध्ये आहे. पुष्पक विमान आहे. श्रीमद भागवत संहितेमध्ये जर तुम्ही देवहूती आणि कर्दमजींची गोष्ट ऐकली तर त्याच्यामध्ये सुद्धा एक विमानाचा, कामग नावाच्या विमानाचा उल्लेख आहे. कामग विमान असं होतं की आजच्या विमानामध्ये सगळ्या खाण्यापिण्याच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या आमच्या श्रीमद भागवत कथेमध्ये कितीतरी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. तर ते कामक विमानामध्ये काय होतं, खाण्यापिण्याची काय व्यवस्था होती, विचरण करता येत होतं. जे आजची बिझनेस इकॉनॉमी आपण बघतो तो उल्लेख तिथे आहे. किंवा ते जर ते झालं, त्याच्यानंतर विमानाचा तर उल्लेख आहेच. त्याच्यानंतर बऱ्याचशा आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत, ज्या आज आपल्याला होमिओपॅथीमध्ये आपण बघतो, आरोग्यविषयक बघतो, ज्या सर्जरीज आपण बघतो, या सर्जरीचा सुद्धा उल्लेख त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. जर अश्विनी कुमाराविषयी वाचलं, आजची जी प्लास्टिक सर्जरी आपण म्हणतो ती प्लास्टिक सर्जरी त्या काळातही होती. त्या काळामध्ये ही सगळ्या गोष्टी आज ज्या आपण बघतो त्या होत्याच. जसं की एक गोष्ट लहानशी आहे, श्रीमद भागवत कथेमध्ये जर आपण ऐकलं तर त्याच्यामध्ये उल्लेख येतो, देवकीच्या गर्भामध्ये बलराम आले किंवा शेषनाग आले, परंतु एका रात्रीमध्ये देवाने विचार केला, माझ्या अगोदर जर बलरामांचा जन्म या कारागृहामध्ये झाला तर माझ्या अगोदर कंसाचा उद्धार हेच करतील. तेव्हा सांगितलं जातं की देवकीचा गर्भ एक रात्रीमध्ये रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित करण्यात आला, जी की रोहिणी गोकुळामध्ये होती. तर ही जर आपण लहान पद्धतीने जर गोष्टीचा विचार केला तर आज ज्या माता असतील, ज्या आई होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजी IVF असेल, सरोगेट मदर असेल, तर ही संकल्पना आज आहे. पण ही संकल्पना पहिल्याच ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला भेटते. जे आपण जर एक विचार केला तर पहिल्या काळी आपल्याकडे जे नालंदा विद्यापीठ होते त्या विद्यापीठांमध्ये असा उल्लेख येतो की ते जाळून टाकण्यात आली. जेव्हा खिलजी आपल्याकडे आला होता, त्या खिलजीवरती आजारी पडला खिलजी, त्याच्यावरती उपाय काहीच होत नव्हता, काही केल्याने त्याचं दुखणं बरं होत नव्हतं. तेव्हा सांगितलं जातं की नालंदा विद्यापीठातला एक भिक्षुक आला तिथे आणि त्याने खिलजीला बरं केलं. जेव्हा त्याला कळलं की ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे, भारताकडे असं काय आहे की कशानेच मी बरा झालो नाही, माझ्या देशातली टेक्नॉलॉजी औषध कामाला आलं नाही, पण यांच्याकडे असं काय आहे. जेव्हा तो तिथे गेला नालंदा विद्यापीठामध्ये, त्याला वेगवेगळे ग्रंथ दिसते, तो चकित झाला. विचार केला, हे जर राहिलं तर भारत आजही पुढे जाईल आणि तेव्हाच भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं. तेव्हा त्यानं ते विद्यापीठ जाळून टाकलं आणि ते इतके वर्ष जळत होतं की त्याची कल्पना नाही. तेव्हाच तिथे चायना असेल, वेगवेगळ्या देशातून लोक तिथे येत होते. आज जी आपण प्री परीक्षा म्हणतो कुठल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी, ती परीक्षा त्या काळी नालंदा विद्यापीठामध्ये होती. तर तेव्हा दुसरे वेगवेगळ्या देशातले लोक इथे येत होते आणि ते देशातले लोक येऊन आपली संकल्पना तिकडे घेऊन गेले आणि त्यांनी त्याच्यावरती प्रगती केली. परंतु ती प्रगती आपल्याला आज उशिरा कळत आहे. खरं तर त्याचं जे बीज आहे ते भारतच आहे आणि भारताची टेक्नॉलॉजी आहे, संत आहेत, ऋषी आहेत. म्हणजे थोडक्यात भारतीय ज्ञान परंपरा ही उज्ज्वल आहे. आपण तक्षशिला असेल किंवा नालंदा असेल, ह्या विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये असणारे हजारो विद्यार्थी, तिथल्या त्या शिक्षणाचा होणारा उपयोग हा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. परंतु मला याला जोडून असं विचारायचं आहे की पुराण, त्याच्याही पूर्वीची कथा आहेत पुराणामध्ये, हजारो वर्षापूर्वीच्या कथा आहेत. मग हे जे पुराणातलं जेव्हा रामायणाचा कालावधी किती, महाभारताचा कालावधी किती, याचा एक एक्झॅक्ट अंदाज आपल्याला करता येत नाही. तत्कालीन शस्त्रास्त्र आणि आताचे जे आधुनिक 5Gच्या जमान्यातले शस्त्रास्त्र, किंवा आज आपण चंद्रयान, भारताने चंद्रावरती चंद्रयान यशस्वीपणे लँड केलं आणि ते इथून रिमोटद्वारे त्याला सेन्स करताय. मग हे पूर्वी याचं काही होतं का, असं काही आपल्याला काही? नक्कीच होतं. पुराणांमध्ये जर विचार करायला गेलं तर जो चंद्रवंश असेल, सूर्यवंश असेल, याची सुरुवात चंद्रापासून सांगितलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हे आहेच. जसं कौरवांचं पांडवांचं जर युद्ध तुम्ही बघितलं, किंवा जरी याच्या अगोदर जे राक्षस झाले, ज्यांचे उद्धार भगवान श्रीकृष्णाने केले किंवा रामाने केले, त्या काळी जेव्हा आपण जर युद्ध पाहिलं अश्वत्थामाचं आणि अर्जुनाचं, तर सांगितलं जातं की दोघांनीही ब्रह्मास्त्र सोडले होते एकमेकांकडे. हे ब्रह्मास्त्र काय आहे? ब्रह्मास्त्र जेव्हा सोडलं जातं, पुराणामध्ये उल्लेख आहे, त्याच्यापासून जो अग्नी प्रज्वलित होत होता, आजचे जे अणुबॉम्ब वगैरे आपण बघतो, जे शस्त्र आज मिसाईल आपण बघतो, त्याचं जे वर्णन आहे आणि ब्रह्मास्त्राचं जे वर्णन आहे अगदी समान आहे.
त्याच्यामुळे सांगतात की ही टेक्नॉलॉजी खरी तर ग्रंथांमधूनच आलेली आहे. त्याच्यामुळे आपले ग्रंथ, आपली संस्कृती एवढी उज्ज्वल होती की तीच संस्कृती बाकीच्या देशांनी म्हणा किंवा तीच संस्कृती आणि तेच ग्रंथातलं घेऊन आज आपल्या समोर येत आहे. त्याच्यामुळे हे जे नेटवर्क आपण म्हणतो किंवा आजची जर सोशल मीडिया म्हणतो, साधारण जो व्हिडिओ कॉल म्हणतो किंवा जे मीडिया आपण म्हणतो की नाही, हा मीडिया पहिल्या काळीच झालेला आहे. जे लाईव्ह आज आपण कथेचं सुद्धा करत आहोत, या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की जेव्हा श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते, जशीच्या तशी श्रीमद भगवद्गीता संजय धृतराष्ट्राला सांगत होते. हे काय आहे? हे लाईव्हच होतं आणि तेच जशाच्या तसं इकडे सांगण्यात येत होतं. त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी हे पुराणांमध्येच आहे. त्याच्यामुळे जे आपलं पुराण आहे आणि विज्ञान आहे याचा समन्वय ज्याला साधता आला आणि जे लोकांना पटवून देता आलं त्याच आज सार्थक आहे. म्हणजे दूरचित्रवाणी असेल, आकाशवाणी असेल किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक शस्त्रास्त्र असतील, याचा संदर्भ आपल्या पुराणामध्ये येतो. त्याला आपल्याला आधुनिकतेची जोड आपल्या कथाच्या माध्यमातून मिळू शकते. कदाचित तरुण वर्गाला माहिती तंत्रज्ञानामध्ये ह्या गोष्टी आवडू शकतात. हा विषय आहे. परंतु पुराणामध्ये आम्ही असं ऐकतोय किंवा तरुण पिढी एक असा प्रकार म्हणते की कधी कधी पुराणातून अंधश्रद्धा पसरण्याची शक्यता असते, ज्या की विज्ञान युगामध्ये नकोय त्या गोष्टी. हे कसं आपण हे करणार, याच्याकडे पाहणार? पहा, असं आहे, आजच्या काळामध्ये गुरु खूप झालेले आहेत. जर विचार करायला गेलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असावं मार्गदर्शक हे अतिशय झालेले आहेत किंवा याही क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्येही खूप मार्गदर्शक लोक झालेले आहेत. परंतु कुणाचं किती ज्ञान आहे आणि लोकांनी जेव्हा आपण कुणाला काही सांगतो आपल्याही कथेमधून किंवा इतरत्र कथेमधूनही मला ही गोष्ट ऐकायला कोणाकडून आवडेल की जेव्हा सांगतो तेव्हा लोकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी, अंधश्रद्धा नाही. या कथा आणि कीर्तनांमधून अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा यावी, श्रद्धा लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, हाच याचा हेतू आहे. तुकोबाराय फार सुंदर सांगतात गाथेमध्ये, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरूनी राहो. तुकोबाराय म्हणतात या इहलोकीच्या संसारामध्ये डोळ्यामध्ये अंधश्रद्धेचं धुकं बनून राहू नका. कारण जशी तुमची जसा चष्मा घालावा तसा जग तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं ऐकल्याच्या नंतर श्रवणासोबत याचं मनन करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कथा कीर्तनांमध्ये अंधश्रद्धा करा असं कधीच कुणी सांगितलेलं नाही. डोळे उघडे ठेवून नेहमी आपली भक्ती असावी, डोळे झाकून कधीच कोणावरती विश्वास ठेवू नये, हा संदेश मिळतो. महाराज, एकूणच ही सर्व आपण आता तुमच्यासोबत जो संवाद केला, हा संवादाचा शेवटाकडे जात असताना एक सारांश रूपाने आपण ह्या सर्व आपले जे काही ऐकणारे कथेमधले श्रोते आहेत किंवा एकूणच जे आपले सबस्क्रायबर्स जे आहेत, एकूणच जे सर्व श्रोते आहेत, यांच्यासाठी काही थोडक्यात संदेश आपल्याला देता आलं तर थोडक्यामध्ये बघा. नक्कीच मला संदेश द्यायला आवडेल, कारण ऐकणारे हे जे लोक आहेत आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये, सगळ्यांना मला हे सांगायला आवडेल, हे जे सोशल मीडियाचं जग आहे हे चांगलंही आहे आणि वाईटही आहे, दुधारी आहे. तर त्याच्यामुळे याच्यातून आपल्याला चांगलंही घेण्यासारखं खूप आहे आणि वाईटही घेण्यासारखं खूप आहे. पण याच्यातून मी सगळ्यांना एक संदेश देईल, ही नक्की मुलाखत ज्येष्ठांनी ऐकावी, मुलांनी लेकरांनी सुद्धा ऐकावी. संदेश हाच देईल मी आई वडिलांना की मुलांना जे करायचं आहे आवडीनं ते त्यांना आवडीनं करू द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कथा कीर्तनातून, पुराण श्रवणातून एक मी संदेश देईन की याच्यातून हेतू आपला एकच असावा, जीवनामध्ये एक गोष्ट भेटली नाही भेटली तरी चालेल, परंतु एक चांगला व्यक्ती आपण व्हावं, किंवा एक चांगला माणूस आपला मुलाला होता यावं, हा याच्यातून घेण्यासारखा खरंच मोठा संदेश आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाची तर गरज आपल्याला आहेच आहे, याच्या बाबतीत काही दुमतच नाही, शिक्षण गरजेचंच आहे. परंतु त्याच्यासोबत धार्मिकतेची जोड असणं फार महत्वाचं आहे. कारण लेकराला आपण जर शिकवलं की आज मंदिरामध्ये जा, लेकराला आपण शिकवलं की आज मोठ्यांचा आदर कर, आज उठल्याच्या नंतर आई वडिलांचं दर्शन घे, भूमातेचं दर्शन घे, गोमातेचं दर्शन घे, हे जर सांगितलं तर लेकराची नाळ संस्काराशी, मातीशी जोडली जाईल, ती कधीच तुटणार नाही. मग ते लेकरू कितीही उच्च पदावरती गेलं तरी त्याच्यानंतर तो आल्याच्या नंतर आई वडिलांना देव समजून त्यांना नमस्कार करावा. हे संस्कार लहान आहेत, ही गोष्ट शिकवणं महत्वाची आहे. त्याच्यामुळे एक चांगला माणूस बनावं, धार्मिकतेकडे यावं, कितीही शिक्षण घ्यावं, परंतु भगवंताचं नाम कधी विसरू नये. सगळ्यात महत्वाचा हा सल्ला आणि हा संदेश मी आपल्या सर्व पाहणाऱ्यांना, श्रोते वर्गांना देईल. धन्यवाद. हे सर्व आपण बोलतायत, परंतु परत एक आणखीन जे सध्या ज्या निमित्ताने आपण शिवपुराण कथेच्या निमित्ताने आमच्या शहरामध्ये आहात, तर शिवपुराण कथेतून एखादा काही संदेश परत आपल्याला थोडक्यात घेता येईल का? जसं की शिवाचा निवास आपण मागे कथेत म्हटलं किंवा शिवाची साधना सकाळी संध्याकाळी करावी म्हटलं, त्याला लागून आपल्याला काही सांगता आलं तर? नक्कीच.
शिवांची साधना भगवंताला, देवाला, देवांचे देव महादेव म्हटलं जातं. त्याच्यामुळे एकदा त्यांची भक्ती केली, त्यांची भक्ती फळाला आली की बाकी सगळे देव आपोआपच प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. परंतु सांगतात की कथेनुसार सुद्धा सकाळ सायंकाळ तर भगवंताची पूजा करावी, 1 लोटा जल आवर्जून व्हावं, लेकरांना सांगावं आपणही व्हावं. आणि तीर्थापुरीमध्ये कथा करताना एक विशेष मला आनंद या गोष्टीमुळे वाटतो की सर्व हा जो परिसर आहे भगवंताच्या मंदिरांनी, विशेष गोदावरीचा संगम, इथे गोदावरी नदी आहे, त्यासोबत तीर्थापुरीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आहे, सगळं देवांचाच वास आहे. पशुपतीनाथ मंदिर आहे, सिद्ध मंदिर आहे, त्याचबरोबर उकडगावचं मी दर्शनाला गेले, उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे, गंगेची गोदावरीची सैर सुद्धा मी केली, जाधवांचे वंशज ते सुद्धा इथे. त्याच्यामुळे विशेष व्यक्तिमत्व इथे आहेत, विशेष देवता सुद्धा इथे आहेत. त्याच्यामुळे इथे कथा करण्याचा आनंद मला काही वेगळाच येत आहे. धन्यवाद.